चला विद्यार्थ्यांनो, आज आपण मधुबनी पेंटिंगमधील तिसऱ्या दिवसाचा कोर्स आज शिकणार आहोत। मागील व्हिडिओत आपण पहिला दिवस, दुसरा दिवस कशा पद्धतीने मधुबनी चित्र काढायचं ते शिकलो। आज आपण तिसऱ्या दिवसात मधुबनी पेंटिंगचे छोटे छोटे भाग कशा प्रकारे डिझाइन करायचे आणि कसे रंगवायचे हे मी तुम्हाला दाखवणार। आज आपण सुरुवातीला फूल आणि त्याची पानं कशी ड्रॉ करायचे आणि रंगकाम कसं करायचं, कलरिंग कशा पद्धतीने आपल्याला करायचे असते हे मी सांगणार आहे। बघा, तुम्ही सुरुवातीला अंदाजे असा एक गोल काढून घ्यायचा आहे आणि त्या गोलमध्ये छान अशी मधुबनी डिझाइन आपल्याला करायची आहे। हातानेच हा गोल काढायचा आहे आणि याप्रमाणे आपल्याला फुलाचा आकार काढून घ्यायचा आहे। मधुबनी पेंटिंगमध्ये फुलांची डिझाइन जेव्हा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला हे ड्रॉइंग बघून करता येईल। एक एक शेप तुम्हाला मी आज काढून दाखवणार आहे। फूल आणि त्याची ही फांदी आणि त्याला लागलेले हे पान, पानाचे वेगवेगळे आकार असतात। तुम्ही असेही पान काढू शकता किंवा अशा पद्धतीनेही पान काढता येईल। या पद्धतीने आपण याला टेक्स्चर करणार आहोत। तुम्ही पण अशा प्रकारे मधुबनी चित्रकलेसाठी नियमित सराव करायचा आहे। जे आजच हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी या आधीचा भाग 1 आणि भाग 2 हा व्हिडिओसुद्धा बघितला तर अधिक समजेल, कारण पहिल्या दिवसाची माहिती तुम्हाला त्यात कळू शकते। असे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला त्याला टेक्स्चर करून घ्यायचे आहेत। मधुबनी पेंटिंग ही कॅनव्हास पेंटिंग असते। कॅनव्हास पेंटिंगवर मधुबनी पेंटिंग करण्याअगोदर जर तुम्हाला सराव करायचा असेल तर तुम्ही कागदावर देखील मधुबनी चित्रकला काढू शकता आणि तुम्हाला चांगली मधुबनी चित्रकला जमायला लागल्यावर तुम्ही कॅनव्हास, माऊंटबोर्ड, चित्रकला सीट यावर त्याचा उपयोग करू शकता। प्रॅक्टिससाठी तुम्ही आपल्याच घरातील काही टाकाऊ कागद असतात ते सांभाळून ठेवा आणि याप्रमाणे प्रॅक्टिस सुरू ठेवा। जितकी जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकंच तुमचं मधुबनी पेंटिंग सुंदर होणार आहे। आपण पेन्सिलने ड्रॉ केलेलं थोडंफार इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही। आपण आउटलाईन करताना व्यवस्थित त्याचं रेखाटन करून घ्यायचं आहे। मी डायरेक्टसुद्धा स्केच पेनने करू शकले असते, पण तुम्हाला समजावं यासाठी मी अगोदर पेन्सिलने ड्रॉ करून घेते, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजलं पाहिजे, हाच माझा हेतू आहे। याप्रमाणे मधुबनी चित्रकला आपण छान प्रकारे तयार करू शकतो। या आधीच्या पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बेसिक पॅटर्न जे आहे ते आपण शिकलो होतो।
नंतर बेसिक पॅटर्न नंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण महत्त्वाचे बेसिक पार्ट शिकलो. आता आपला हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी मधुबनी पेंटिंगसाठी आपण पुढची पद्धत कशा प्रकारे असते ते बघत आहोत. याप्रमाणे एक एक ड्रॉईंग तुम्हाला मी करून दाखवणार आहे. मधुबनी चित्रकलेचा वापर आपण विद्यार्थी असाल तर एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेत संकल्पचित्र हा पेपर असतो. त्या पेपरला संकल्पचित्र रेखाटन करायचे असते आणि त्या ठिकाणी तुम्ही या मधुबनी चित्रकलेचा वापर नक्कीच करू शकतात. कारण संकल्पचित्रातसुद्धा आपल्याला टेक्स्चर केले तर आपलं चित्र खूप सुंदर दिसतं आणि ग्रेडसुद्धा चांगल्या प्रकारे मिळतात. याप्रमाणे पूर्ण स्केच पेनने आउटलाईन करून घ्यायची आहे. या पद्धतीने पानांना सुद्धा आपल्याला टेक्स्चर करावे लागेल. मधुबनी चित्रकला आपल्याला फ्रेमिंगमध्ये बघायला मिळेल, नंतर साडीवर बघायला मिळेल, तसेच घरातील डेकोरेशनसाठी सुद्धा आपल्याला मधुबनी चित्रकला खूप उपयुक्त आहे. याच्या पेंटिंग करून तुम्ही विकू शकता. मधुबनी चित्रकलेला खूप मागणी आहे आणि अशा या पद्धतीने तुम्हाला तुमचे मधुबनी चित्रकला खूप सुंदररित्या सजवता येईल. आता आपण यात रंगकाम कशा पद्धतीने करायचं ते बघणार आहोत. दोन रंगांचा वापर आपण इथे करूया. डार्क लाईट शेडिंगमध्ये असेल तर आपलं फूल खूप सुंदर दिसेल. फुलाची जी पाकळी आहे ती एक लाल आणि एक नारंगी या पद्धतीने घेणार आहोत. तुम्ही यापेक्षा वेगळा रंग घेऊ शकता, पण शक्यतो उष्ण रंगाचं फूल खूप सुंदर दिसतं कारण पानांना शीत रंगांचा वापर केलेला असतो. निळा, हिरवा हा आपण जर पानांसाठी रंग घेत असाल तर फुलाला नारंगी, लाल अशा प्रकारे घ्यायचं आहे. किंवा तुम्ही फुलामध्ये निळा, हिरवा रंग भरू शकता, तेव्हा तुम्ही पाकळ्यांना नारंगी रंग भरायचा आहे. याप्रमाणे आपण यामध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीने टेक्स्चर करून घेणार आहोत. आपण वरती फिकट हिरवा रंग घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मधुबनी चित्रकला कशा पद्धतीने शिकवता येईल याचा प्रयत्न करीत आहे. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण आज मधुबनी चित्रकला शिकत आहोत.
आजचा आपला शिकण्याचा तिसरा दिवस आहे.